ओबीसी आरक्षण संपवायला शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली असा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे। तर तिकडे जरांगे यांनी सुद्धा शरद पवारांवर जोरदार टीका केलेली आहे। पहिल्यांदाच जाहीरपणे जरांगेंनी शरद पवारांवर टीका केल्याचं दिसतंय। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं जरांगेंनी 1994च्या जीआरचा दाखला देत पवारांवर टीका करत म्हटलंय। ते आरोप नाहीत, ते सत्य आहे आणि सत्य बोलल्यावर काही लोकांना त्रास होतच असतो। कारण शरद पवारांनी लक्ष्मण हाके म्हणाले शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि त्याच्यामध्ये सत्य आहे। कारण शरद पवारांच्या आदेशाने रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील यांनी जरांगे उपोषण सोडून पळून गेलेला पुन्हा त्या उपोषणस्थळी आणून बसवला आणि जरांगेचं उपोषण मोठं करण्यासाठी शरद पवार स्वतः आंतरवाली सराटीत येऊन जरांगेला भेट दिली आणि राजेश टोपे शरद पवारांच्या आदेशाने राजेश टोपेंनी त्यांना भरघोस मदत करण्याचं काम केलं, ताकद दिली आणि त्यातूनच जरांगेचं आंदोलन महाराष्ट्रभर मोठं झालं आणि महाराष्ट्रभर आंदोलन मोठं झाल्याच्या नंतर पूर्ण ओबीसींचं राजकीय अस्तित्व जे आज ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 56,000 जागा मिळतात त्या आता पूर्ण संपुष्टात आल्यात। ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला, ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो, आमचं तर वाटलंच केलं देणारांनी। आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटलं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं। अहो ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकार ठेवला येईनी। अहो ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला, ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो, आमचं तर वाटलंच केलं देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।